जय जय रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं पंढरीच्या वाटेवरील अनेक दिंडे आपण पाहतोय, अनेक भावी भक्त आपल्याला मिळत आहेत, भेटत आहेत. पुणे जिल्ह्यातील आपल्या खेड तालुक्यातील काही दिंडे या ठिकाणी भेटलेले आहेत. आपण जाऊया, चर्चा करूया ही कुठली दिंडी आहे आणि कितवा दिवस आपला आहे. रामकृष्ण हरी माऊली, मला सांगा आपल्या दिंडीचं नाव काय? खेडकर दिंडी. खेडकर दिंडी. पाठीमागच्या वर्षी आपला योगायोग आला होता भेटीला. आता सकाळी किती वाजता उठून निघाला तुम्ही? सकाळी 5 वाजता उठून निघालो. 5 वाजता उठून निघाला. काय वाटतं वारीमध्ये चालताना थकवा जाणवतो का? अजिबात नाही. अजिबात नाही. प्रकार काय सांगाल वारीमध्ये आनंद कशा पद्धतीने मिळतो तुम्हाला? आनंद एक नंबर आहे. एक नंबर आनंद. आता किती दिवस कंपल्सरी राहणार? शेवटपर्यंत 5 वाजता शेवटपर्यंत. परतीच्या वारीपर्यंत. परतीच्या वारी. तर या ठिकाणी आमच्या ताई आहेत. ताई, काय वाटतंय वारीमध्ये? आनंद वाटतो. आनंद. आनंद. हा. याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे त्याच्यात. पाण्याची पुढे येणार होता पंढरपुराला. पंढरपूरला. हा. कुठल्या नदीचं पाणी येते? कोणत्या नदीचं पाणी नाही, डिस्लरीचं पाणी आहे. म्हणजे हे पंढरपूरला घेऊन चालले आहेत. बरीचशी तुळशीचं उंचावण होत आमच्या ताई आहेत. आनंद वाटतोय का? आनंद वाटतो. छान वाटतं. देवाला जायची मजा वाटते. मला सांगा, या ठिकाणी कोकणी आहेत. तुम्ही किती दिवसापासून वारी करताय? मी 3 वर्ष झालं वारी करतो. हो, झेंडा घेऊन. झेंडा सोडायचा नाही. झेंडा नाही सोडायचा. कोणाचा झेंडा किंवा हाती हा प्रश्न पडणारच नाही. नाही पण भगवा झेंडा किंवा हाती. भगवा झेंडा. आणि पुढे चालू वारी करत. त्यामध्ये किती लोक वारीमध्ये? आमचे 500 लोक. 500 लोक आहेत. सगळं व्यवस्थित वेळेवर होतं? एकदम व्यवस्थित. हे सगळं दिंडीचं व्यवस्थापन कोण पाहतात? हे पोपट महाराज राक्षे, बाळासाहेब ढोरे. पोपट महाराज पुढे. पोपट महाराज पाठीमागे. या महाराज आहे भजनामध्ये संघ पोपट महाराज आहेत. त्यांच्याकडे जाऊया. खऱ्या अर्थात दिंडीमध्ये वेगळा उत्साह. या ठिकाणी महाराजांच्या आपण या ठिकाणी पाहतोय खरोखरच हा वैष्णवांचा महामेळा पंढरपूरकडे रवाना होत असताना पुणे जिल्ह्यामधून भगवी पताका घेऊन आपल्या खेड तालुक्यामधील या ठिकाणी अनेक वारकरी भक्तगण आहेत. खरं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय राक्षे महाराज आहे, पोपट महाराज राक्षे या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया. मला सांगा राक्षे महाराज, आज हा सोहळा चालू आहे. तुम्ही किती वर्षापासून या सोहळ्यामध्ये येत आहे? मी 80 सालापासून सोहळ्यामध्ये सहभागी झालो. त्यावेळेस साधारणतः तुमचं वय काय होतं? त्यावेळेला साधारणतः वय माझं 20-21 वर्षाचं. 21 वर्षाच्या तरुण वयामधून सुरू केली वारी. आता वय किती? आता वय माझं आता 59. 59. म्हणजे जवळपास साधारणतः 40 वर्ष होत आले. 40 न चुकता वारी करताय. खरं तर ही वारी सगळं करत असताना जो तब्बल असं समजते 400-500 लोक घेऊन तुम्ही पुढे जाताय, हे सगळं नियोजन कसं शक्य होतं? हे नियोजन जागच्या जागी मंडळी आहेत कामाला. माझ्याकडे स्वयंपाकाला आचार्य व्यवस्थित आहेत, गाड्यांवर कामं करणारे आहेत, तंबू ठोकणारे आहेत, भजनातली मंडळी सेपरेट आहेत, माता भगिनी भजन भरपूर करतात. त्याच्यामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये कदाचित पुढं मुक्काम करताना काय अडथळा येतो का? अडथळा येतो, तरी पण त्याच्यावर मात करून रात्र कशी तरी काढावं लागते. तंबू आहेत, बाकीची व्यवस्था आहे निवाऱ्याची. खरं तर एक आवर्जून मी विचारेल की वारी पूर्वीच्या काळामध्ये वारीच्या अगोदर पाऊस नव्हता, दुष्काळाचं वातावरण तयार झालं. परमेश्वराकडेच प्रत्येक शेतकरी मागत होता की पाऊस पडू दे, परंतु अगदी क्षणार्धात त्यांनी या ठिकाणी पाऊस सुरू केला. परमेश्वराची कृपा झाली आणि प्रत्येक ठिकाणी शेतकरी विसावला.
प्रचंड असा पाऊस झाला, परंतु त्या पावसानं पुन्हा एकदा हाहाकार झाला आणि आळंदी पंढरीची वारी निघेल की नाही हा प्रश्न उभा राहिला. इंद्रायणीला पूर्ण पाणी पाणी झालं. इंद्रायणीचं पाणी कधी ओसरणार, वारकरी कधी निघणार हा प्रश्न पुढे उभा राहिला आणि क्षणार्धात अक्षरशः होत्याचं नव्हतं. पूर्णपणे जी जलपर्णी होती, जी घाण होती, ती संपूर्ण एका दिवसामध्ये निसर्गाने परमेश्वराने स्वच्छ केली आणि इंद्रायणी पवित्र करून स्वच्छ इंद्रायणीमध्ये सर्व वारकऱ्यांना पुन्हा संधी मिळाली. परत एक प्रश्न पडला की सकाळी वारी निघते की नाही, परंतु सकाळ उगवली, सूर्य उगवला आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित झालं आणि वारी पुढे निघाली. त्या वारीबद्दल किंवा ती वारी क्षणभर असं वाटलं होतं निघेल की नाही, तो परमेश्वराचीच कृपा अशी तुम्हाला म्हणावं लागेल. हो, करेल ते काय नो हे महाराज. भगवंताच्या मनात आलो तर त्याचे काम तो करून घेत असतो. त्याच्या मनात आल्यानंतर तो त्याची कामं सगळी करून घेत असतो. म्हणून वारीला कुठेही अडथळा न येता आम्ही इथपर्यंत सगळे वारकरी सुखरूप पोहोचलेलो आहोत. त्याचंच एक उदाहरण जर पाहिलं तर आता आपल्या सद्यस्थितीला आपण रस्त्याला चालत असताना इथे उभे आहोत. वरच्या बाजूला ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, निसर्गाने आल्हाददायक वातावरण ठेवलंय का तर माझा वारकरी सुखरूपपणे पुढे जावा. खऱ्या अर्थाने हे परमेश्वराची लीला आघात आहे. अशीच लीला आघात राहो आणि सर्व वारकऱ्यांना चांगलं दर्शन मिळो आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण हो. पुढच्या काळात सगळ्या जनतेला सुख, समाधान, आरोग्य चांगलं लाभो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराकडे करूया. कराळे पाटील आवाज न्यूज चॅनलमध्ये आणि योद्धा न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. कॅमेरामन नारायण सूर्यवंशीसह सुदाम कराळे पाटील, पंढरपूर. मी म्हणतो पंढरपूर आहे, वारीला आहे. थांबून होतो म्हणलं आपल्या आपला नंबर यायला 18 दिवस लागले. पाऊस खेळला की आम्ही इकडे आलो होतो. नाही मी कालचं घेतो रिंगणात पूर्ण, मग आतमध्ये होतं रिंगणात. हो, हर्षवर्धन पाटलाच्या पुरीची पण मुलाखत घेतली अंकिता पाटील. ते काय नाही चालतेच, वारीत सगळं बघावं लागत आहे. अहो ज्याचं मन मोठं त्याचीच वारी मोठी. हो, ज्याचं मन मोठं त्याची वारी मोठी. आणि ते मन कोण करतो मोठं? परमेश्वर करतो. वारी परमेश्वराची, तुम्ही आम्ही कोण येतो? आम्ही इथं थांबलेलो आहे गाडी माझी. आम्ही वा वा छान, बरं आहे ना? 12 वर्ष पूर्ण. हा का? वा 12 वर्ष, वा वा छान. एक पूर्ण झालं म्हणजे